सर काय सांगाल 23 तारखेला चिंतन शिबिर आहे, काय तात्पर्य आहे त्याचं आणि कशासाठी ठेवतं? जय माँ भवानी, जय राजपूताना, जय महाराष्ट्र, जय राजस्थान। 23/4/2026 को जे आम्ही चिंतन शिबिर ठेवणार आहोत, त्या चिंतन शिबिराचं सगळ्यात मोठं कारण सांगतो। कारण की आजकाल काय झालेलं आहे, भरपूर संघटना आहेत, पण श्री राजपूत करणी सेना ओळखल्या जाते ही संस्कृती। काही आलं, काही पिक्चर आला, काही इतिहास तोड बनवण्याचा प्रयत्न आला की श्री राजपूत करणी सेना काय करतं, समोर येतं, समोर येऊन इतिहासाला वाचवण्याचा प्रयत्न करतं। पण याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? करणी सेनेच्या माध्यमातून, श्री राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, या अनुषंगाने आम्ही चिंतन शिबिर ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला कोणकोणते मुद्दे उचलायचे, कोणकोणते नाही उचलायचे, आजचा युवा कशा प्रकारे समोर जाईल, आजचा घटक कशा प्रकारे समोर जाईल, समाज कशा प्रकारे समोर जाईल, महाराष्ट्र कसा समोर जाईल, महाराष्ट्रासोबत सोबत आपला भारत देश हा कसा समृद्ध होईल, सुख समृद्ध होईल, याच्याकडे आमचं लक्ष आहे। कशासाठी होतंय? कोण कोण पाहुणे येणार आहे या प्रोग्राममध्ये? चिंतन शिबिराला आमच्या श्री राजपूत करणी सेनेच्या चिंतन शिबिराला भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजपूत करणी सेनेचे महिपाल सिंहजी मकराना यांची उपस्थिती मुख्य अतिथी म्हणून त्यांची उपस्थिती लागणार आहे। सोबतच आम्ही आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा आम्ही आमंत्रित केलेलं आहे। सोबतच काही खासदार महोदय आहेत जे सर्वसामान्याच्या सोबत घेऊन चालणारे आहेत, त्यांना सुद्धा मान्यवरांना आम्ही आमंत्रण दिलेलं आहे। बघूयात किती येतात किती येत नाहीत। तर करणी सेना नेहमी दशा आणि दिशा बदलते समाजाची, या कार्यक्रमाच्या वतीने नवीन काय उद्देश तुमच्या वतीने साधण्यात येणार आहे? हे बघा, आमचे जे शिरसंस्थापक आहेत, आमचे श्री राजपूत करणी सेनेचे जे शिरसंस्थापक अध्यक्ष आहेत ते आहेत लोकेंद्रसिंहजी कालवी। त्यांनी आम्हाला एक मंत्र दिला, ते आमच्या करणी सेनेचे भीष्म पितासुद्धा आहेत। त्यांनी हेच म्हटलेलं आहे, जो अपने जात का नहीं वो अपने बाप का नहीं, और जो अपने बाप का नहीं वो राष्ट्र और धर्म का वो कदापि नहीं हो सकता, हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो, श्री राजपूत करणी सेना निर्णय बदलण्याची क्षमता ठेवते। छोटा है पर बहुत कुछ करने की ताकद रखता है। अनुभव कसा लहान असतो पण तो फार मोठा काही करू शकतो। कारण की हा वर्ग असा आहे, या वर्गाने श्री राजपूत करणी सेनेच्या वर्गाने भरपूर काही इतिहास रचवलेला आहे। राणी पद्मावती पिक्चर असो, जोधा अकबर सिरियल असो, भरपूर काही प्रश्न उचललेले आहेत आणि त्याला यश बऱ्यापैकी भेटलेलं आहे। 7 मुख्यमंत्र्यांनी आम्हाला लिहून दिलेलं होतं की राणी पद्मावती पिक्चर लागणार नाही आमच्या राज्यामध्ये, आणि बऱ्याचपैकी आमचं आंदोलन सक्सेस झालं आणि समाजातल्या घटकांना, समाजातल्या लोकांना पटलं की करणी सेना ही संस्कृतीला वाचवणारी आहे आणि करणी सेनेची आज आवश्यकता आहे। संस्कृतीला वाचवणारी जी करणी सेना आहे तिची आवश्यकता आहे, आणि श्री राजपूत करणी सेनेच्या माध्यमातून आम्ही जोरदार स्वरूपात आमच्या माध्यमातून आमच्या स्टाईलने आम्ही आंदोलने करतो, ते बी कायद्याच्या चौकटीत बसून। तुमचा प्रोग्राम आहे, लोकांना कशा प्रकारे आवाहन करायला घेण्यासाठी? एवढंच सांगेल, श्री राजपूत करणी सेनेचा मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्यामसिंह ठाकूर, माझ्यासोबत माझी पूर्ण टीम आहे, उपाध्यक्ष आहेत, मुंबई अध्यक्ष आहेत, अन्य काही जिल्ह्याहून लोक आलेले आहेत। आमचा आज इथे मीटिंग झाली। मीटिंगमध्ये आम्ही जे डिस्कशन केलं की सगळ्या जिल्ह्यातून, विभागातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून श्री राजपूत करणी सेनेचे पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त स्वरूपात इथं यावं, संघटनेला जुडावं आणि तिथं संघटनेच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे। चिंतन मंथन शिबिर करायचं आहे, त्यातून चिंतन मंथन करून काय हिरे माणिक मोती निघतात ते पाहायचं आहे आणि सरकारला आपल्याला मागणी करायची आहे, समाज सर्वोपरी, देश सर्वोपरी।